Okay, so in the last lecture, we see that relationship between electric field intensity and electric potential is E bar is equal to minus del into V, where E bar is electric field intensity and V is electric potential and del is a del operator. We can also read this relation as E bar is equal to negative gradient of electric potential. का बरं? कारण डेल ऑपरेटरला आपण कोणत्याही स्केलरने जर गुणलं, समजा हा पोटेन्शियल म्हणजे एक स्केलर आहे, हा वेक्टर नाहीये, तर ह्या ऑपरेशनला काय म्हणतो आपण? ग्रॅडियंट ऑपरेशन, ग्रॅडियंट ऑफ व्ही, ग्रॅड ऑफ व्ही. आणि इथं काय नेगेटिव्ह आहे म्हणून इथं नेगेटिव्ह. सो ई बार इज ऑलवेज इक्वल टू नेगेटिव्ह ग्रॅडियंट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल. दिस यू हॅव टू रिमेंबर. आता याच्यावर प्रॉब्लेम सुद्धा येतात एक्झामला. बघा काय प्रॉब्लेम आहे. गिवन द पोटेन्शियल, म्हणजे पोटेन्शियल तुम्हाला दिलेलं आहे इन व्होल्ट. ओके, फाइंड द इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे डी बार. यू हॅव टू फाइंड आउट डी बार ऍट 2,π/2,0. ऑल्सो कॅल्क्युलेट द वर्क डन. सो यू हॅव टू कॅल्क्युलेट डब्ल्यू इन मुव्हिंग. आता वर्क डन कसं होतं? जर चार्ज एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेला आपण अगेन्स्ट इलेक्ट्रिक फील्ड, दुसऱ्या एखाद्या चार्जच्या इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट आपण जर हा चार्ज, इथे एक चार्ज आहे आणि या चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे, हा चार्ज जर आपण त्याच्या फील्डमध्ये न्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला काय करावं लागेल? फोर्स लावून त्याला वर्क डन द्यावं लागेल, वर्क डन करावं लागेल त्याला इथून इथपर्यंत आणण्यासाठी, कारण फोर्स लावावा लागेल. मग किती वर्क डन असेल? चार्ज मूव्ह केल्यामुळे वर्क डन होईल. मग ते किती चार्ज तुम्हाला मूव्ह करायचा आहे? यू हॅव टू मूव्ह 10 मायक्रोकुलम फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी. ओके, मग कॉर्डिनेट्स तुम्हाला दिलेले आहेत बघा. आता ए बीट मध्ये कोणते कॉर्डिनेट्स दिलेत? 2,π/2,0. आणि बी पॉइंट मध्ये एक तुम्हाला डिस्टन्स दिसतंय आणि 2 अँगल आहेत. मग कोणती कॉर्डिनेट सिस्टमचा हा प्रॉब्लेम आहे? कार्टेशियनचा आहे का? नाही. हा सिलेंड्रिकलचा आहे का स्पेरिकलचा आहे? सिलेंड्रिकल मध्ये कोणते कॉर्डिनेट्स असतात? आर, आर, फाय आणि झेड. आणि स्पेरिकल मध्ये कोणते असतात? आर, थीटा अँड फाय. म्हणजे 2 अँगल असतात स्पेरिकल मध्ये. आता मग कोणत्या कॉर्डिनेट सिस्टमवरचा प्रॉब्लेम आहे हा? स्पेरिकल. करेक्ट, व्हेरी गुड. करेक्ट, स्पेरिकल सिस्टमवरचा हा प्रॉब्लेम आहे. मग आता तुम्हाला काय दिलंय? त्यांनी पोटेन्शियल दिलंय आणि तुम्हाला विचारलंय डी बार मिळवा. आता कसं मिळवणार डी बार? तर आपल्याला माहिती आहे डी बार आणि ई बारचं रिलेशनशिप असं आहे. बर, आणि आपल्याला हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे काय? ई बार इज ऑलवेज इक्वल टू नेगेटिव्ह ग्रॅडियंट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ओके, आपल्याकडे हा फॉर्म्युला ऑलरेडी आहे. ठीक आहे, आणि मग आपण काय करायचं? ह्या फॉर्म्युल्याचा वापर करून ई बार आधी मिळवायचं. वन्स यू गेट द ई बार यू पुट हिअर अँड देन यू विल गेट डी बार. असं करून तुमचं पहिलं बीट संपणार. इट इज व्हेरी सिम्पल. खूप सोपा प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही ज्यावेळेस ई बार मिळवणार आणि ई बारचा फॉर्म्युला जो काय तयार होईल तो इथं टाकल्यानंतर डी बार मिळेल. मग डी बारचं एक इक्वेशन मिळेल. त्या इक्वेशन मध्ये कुठेतरी आर असेल, थीटा असेल आणि फाय असेल. मग त्या आरच्या जागेवर काय टाकायचं? 2. थीटाच्या जागेवर तुम्ही काय टाकणार? π/2. आणि फायच्या जागेवर काय टाकणार? 0. असं करून तुम्हाला डी बारची एक व्हॅल्यू मिळेल. ती व्हॅल्यू, डी बारची व्हॅल्यू कुठं असेल? ह्या लोकेशनची असेल, 2,π/2,0. ओके, म्हणजे ह्या तुम्हाला लोकेशनच्या व्हॅल्यू टाकावं लागतील, आर, थीटा आणि फाय. पण त्याच्या अगोदर तुम्हाला डी बारचं इक्वेशन मिळवावं लागेल. डी बारचं इक्वेशन कसं मिळेल? अगोदर तुम्हाला ई बारचं इक्वेशन मिळवावं लागेल. ई बारचं इक्वेशन कसं मिळेल? ह्या फॉर्म्युल्याने मिळेल. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? आधी ग्रॅडियंट घ्यावा लागेल, इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा ग्रॅडियंट. मग कोणता फॉर्म्युला वापरायचा? आता ग्रॅडियंटचे 3 फॉर्म्युले आहेत. कार्टेशियनचा एक वेगळा फॉर्म्युला, सिलेंड्रिकल सिस्टीमचा वेगळा आणि स्पेरिकल सिस्टीमसाठीचा वेगळा. आता आपण हे तिन्ही फॉर्म्युले बघितलेत आणि कसे लक्षात ठेवायचे हे पण झाले आपलं. काय डिफरन्शियल लेंथ जर पार्ट असतील तर तुमचे ग्रॅडियंटचे, डायव्हर्जन्सचे आणि कर्लचे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. ओके, तुम्हाला मी परत एकदा पाठीमागच्या स्लाइडवरचा फॉर्म्युला दाखवतो डेल ऑपरेटरचा, ग्रॅडियंटसाठीचा, स्पेरिकल सिस्टीमचा. ओके, आपण क्विकली पाठीमागे जाऊ, डेल ऑपरेटरचे फॉर्म्युले बघू. हा, आता इथे दिसते तुम्हाला बघा.
डेल ऑपरेटरचे हे 3 फॉर्म्युले तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे का आता? दिसत आहे का रे? हॅलो. हो. हा, मग आता डेल ऑपरेटरचा हा फॉर्म्युला बघा, हा नुसत्या डेल ऑपरेटरचा फॉर्म्युला आहे. ओके, कोणत्या ऑपरेशनचा नाही. dx dy dz कार्टेशियन साठी, सिलेंड्रिकल साठी dr, हा काय आर आहे बरं का, आपण आर लिहितो हा असा, dr r d थिटा r d फाय dz. आणि स्पेरिकल साठी 3 डिफरन्शियल लेंथ कोणत्या असतात? dr r d थिटा r साइन थिटा d फाय. म्हणजे तुमच्या 3 डिफरन्शियल लेंथ डिनॉमिनेटरला लिहायच्या, डिनॉमिनेटरला, आणि डेल ऑपरेटरचे फॉर्म्युले तुमचे पाठ झाले. 3 डिफरन्शियल लेंथ जर पाठ असतील तर त्यांना काय करायचं? डिनॉमिनेटरला dx dy dz, dr r d थिटा dz, dr r d थिटा r साइन थिटा d फाय, आणि त्याला मल्टिप्लाय कशाने करायचं? फक्त ax कॅप ay कॅप az कॅप, ar कॅप a फाय कॅप az कॅप, ar कॅप a थिटा कॅप आणि a फाय कॅप. 3 कोऑर्डिनेट सिस्टमचे 3 डायरेक्शन्स, युनिट वेक्टर्स. डेल ऑपरेटरचे असे फॉर्म्युले आहेत. आणि ग्रॅडियंट ऑपरेशनचे कोणते फॉर्म्युले आहेत? मग ग्रॅडियंटचे असे फॉर्म्युले बघा, दिसते तुम्हाला? ग्रॅडियंट ऑपरेशन, एखाद्या स्केलर बरोबर आपण ग्रॅडियंट ऑपरेशन जर घेतलं म्हणजे काय, त्या स्केलरला डेलने मल्टिप्लाय करायचं. कार्टेशियन सिस्टम मध्ये असा फॉर्म्युला तयार होतो. समजा पोटेन्शियलचं आपण ग्रॅडियंट घेतलं, काय नाही, वरती फक्त व्ही आपण अटॅच केलाय, इथं व्ही अटॅच केलाय, बाकी रेस्ट ऑफ द फॉर्म्युला इज सेम. कळतंय की नाही? सेम फॉर्म्युला आहे. ओके, dx dy dz. सिलेंड्रिकल मध्ये dr r d फाय dz, बाकी फक्त v ने मल्टिप्लाय केलं, त्याला v ने मल्टिप्लाय केलं. म्हणजे हा डेल ऑपरेटरचा फॉर्म्युला, हा v आतमध्ये टाकला, डेल ऑपरेटरचा फॉर्म्युला इथं बघा, फक्त याला v ने अटॅच केलं, इथं v ने मल्टिप्लाय केलं. आणि स्पेरिकल सिस्टम मध्ये काय फॉर्म्युला आहे बघा, सेमच फॉर्म्युला आहे, dr r d थिटा r साइन थिटा d फाय, आणि v ने मल्टिप्लाय केलं, इथं केलंय, इथं केलंय आणि इथं केलंय. फॉर्म्युला लक्षात आला का तुमच्या? स्नेहल, गौरी? हो सर. हा, आता बघा तुम्ही, हा पण फॉर्म्युले बघितले आपण, डायव्हर्जन्सचे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे ते पण आपण बघितलंय. ठीक आहे. आता हा डायव्हर्जन्स ऑपरेशन कसं घेतो आपण? डेल डॉट प्रोडक्ट विथ एनी वेक्टर. डायव्हर्जन्स कुणाबरोबर घेतात? कोणत्याही वेक्टर बरोबर डायव्हर्जन्स घेतलं जातं. आणि पुढचं काय असतं? कर्ल ऑपरेशन. कर्ल ऑपरेशन कसं घेतो आपण? एखाद्या वेक्टरचंच घेतो आपण, मग त्याला काय करायचं? डेल ऑपरेटरने क्रॉस प्रोडक्ट घ्यायचं, डेल ऑपरेटर क्रॉस एनी वेक्टर. सो दिस इज कॉल्ड एज कर्ल ऑफ ए बार. आता ह्याला काय म्हणणार आपण? डेल क्रॉस एच बार, त्याला आपण काय म्हणणार? कर्ल ऑफ एच बार. ठीक आहे. म्हणजे कर्ल ऑपरेशनचा पण फॉर्म्युला आपण डिस्कस केलेले, कसे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. तर आता आपण आपल्या प्रॉब्लेम कडे जाऊया. आता हा प्रॉब्लेम इथं आहे बघा. आता आपण इथपर्यंत आलो होतो. ठीक आहे. ई बार मिळवा, मग ई बारचा फॉर्म्युला इथं टाका, मग डी बार मिळेल. मग डी बार एकदा मिळाला का मग त्याच्यामध्ये 2 π/2 0 टाकून द्या, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. आता काय नाही, इथं फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे तुम्हाला. हा फॉर्म्युला तुमचा आहे. पोटेन्शियलचं इक्वेशन इथं टाका, हे इक्वेशन जे आहे हे इक्वेशन इथं टाका, नंतर हे इक्वेशन परत इथं टाका, आणि हे इक्वेशन इथं टाका. याचा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू आर, याचा इथं डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू थिटा. थिटा बरोबर डेरिव्हेटिव्ह घेताना आर आणि फाय कॉन्स्टंट ट्रीट करायचं. आता हे थर्ड डेरिव्हेशन काय आहे? डेल व्ही बाय डेल फाय, असं डेरिव्हेटिव्ह आहे की नाही? मग फाय बरोबर डेरिव्हेटिव्ह घेताना कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा? व्हीचा विथ रिस्पेक्ट टू फाय. त्यावेळेस आर आणि थिटा कॉन्स्टंट ट्रीट करायचे. म्हणजे हा थिटा ट्रीट कॉन्स्टंट राहणार, हा आर कॉन्स्टंट राहणार. फक्त फायचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? कॉस फायचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? तो साइन फाय. हे बघा इथं साइन फाय आले. समजलं का प्रॉब्लेम, गौरी? हो सर. हा, मग आता तुम्ही स्वतः हा सॉल्व्ह करून बघा तुमच्या नोटबुक मध्ये घरी. आणि एकदा का त्याचं एक्सप्रेशन मिळालं का मग डी बार मिळवायचा. डी बार मिळाला का मग ते 2 π/2 0 जे इथं दिसतंय ती व्हॅल्यू टाकून द्यायची. आता पुढचं आपण बी बीट बघू. बी बीट मध्ये दिसते बघा. आता तुम्हाला काय मिळवायचंय? वर्क डन काढायचंय ना, वर्क डन. मग वर्क डन कसं मिळणार? वर्क डन साठी हा फॉर्म्युला फेमस आहे आपला, काय? W इज इक्वल टू -Q इंटिग्रेशन ई बार डॉट डीएल बार, ई बार डॉट डीएल बार. ओके. किंवा मग त्याचा फॉर्म्युला, आणखी एक फॉर्म्युला काय होतो तुम्हाला माहिती? W इज इक्वल टू पोटेन्शियल इज इक्वल टू
वर्क डन पर युनिट चार्ज असा एक फॉर्म्युला आहे की नाही. दोन फॉर्म्युले ना पोटेन्शियलचे. कोणते कोणते दोन फॉर्म्युले बघा बरं. हा कोणते कोणते फॉर्म्युले आहेत बघा. इथं फॉर्म्युले दिसत आहेत तुमच्या स्क्रीनवर. Potential has two formula. This is first formula. Work done potential is equal to work done per unit charge W by Q. आणि दुसरा फॉर्म्युला काय आहे मायनस इंटिग्रेशन ऑफ ई बार डॉट डीएल बार. मग तुम्ही कोणताही फॉर्म्युला वापरा. कधी कधी हा फॉर्म्युला वापरावा लागतो, कधी कधी हा. आता आपण हा फॉर्म्युला वापरणार आता आहे. का बरं? कारण आपल्याला पोटेन्शियल दिलंय ऑलरेडी. पोटेन्शियल दिलंय, मग इंटिग्रेशन कशाला घेत बसायचं. आपल्याकडं इलेक्ट्रिक चार्ज आहे. आवाज कोणाचा आहे त्याने बंद करा रे. हा कोणाचा आवाज त्याने बंद करा. हा फॉर्म्युला फर्स्ट फॉर्म्युला आपल्याला वापरणं सोपं जाईल. का? कारण आपल्याला वर्क पोटेन्शियल दिलेलं आहे, चार्ज पण दिलेला आहे. मग आपल्याला वर्क डन सहज मिळून जाईल. तर हा फॉर्म्युला आपण वापरू या केसमध्ये. तर त्यांनी वापरला बघा. बघा इथे दिसतंय तुम्हाला हा फॉर्म्युला येतो V इज इक्वल टू W बाय Q. मग Q इकडे घेऊन जा. Q इकडे नेला का तुम्हाला वर्क डन मिळून जाईल. सो वर्क डन इज इक्वल टू Q इंटू V. पण V काय असतो? V इज मुव्हिंग फ्रॉम A टू B. व्हॉट इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉइंट A अँड पॉइंट B. ठीक आहे. सो VB मायनस VAB इज इक्वल टू काय? सेकंड पोटेन्शियल मायनस फर्स्ट पोटेन्शियल. VB मायनस VA. आता पॉइंट B आणि पॉइंट A दिलाय का तुम्हाला? येस दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये. बघा काय दिलेलं आहे बघा तुम्ही. पॉइंट ए आणि पॉइंट बी दिलेला आहे तुम्हाला. काय आहे तो? पॉइंट ए दिलाय 1,30 डिग्री 120 डिग्री आणि पॉइंट बी दिलाय 4,90 डिग्री 60 डिग्री. पॉइंट ए चे कोऑर्डिनेट्स पॉइंट बी चे कोऑर्डिनेट दिले आणि पोटेन्शियलचं एक्सप्रेशन हे आहे. कळतंय का नाही? मग मला सांगा बरं कोणीतरी, स्नेहल, लांडगे किंवा गौरी, कोणीतरी सांगा मला VA कसं मिळवायचं. मग आता आपण पोटेन्शियल ऍट पॉइंट ए कसं मिळणार? तर पॉइंट ए चे कोऑर्डिनेट्स तुम्ही याच्यामध्ये टाकून द्यायचे. तुम्हाला काय मिळेल? VA. आणि VB कसं मिळेल मग गौरी? पॉइंट बी चे कोऑर्डिनेट्स टाकायचे V मध्ये. करेक्ट. पॉइंट बी चे कोऑर्डिनेट्स काय आहे? R इज इक्वल टू 4, थीटा इज इक्वल टू 90 डिग्री अँड फाय इज इक्वल टू 60 डिग्री. हे व्हॅल्यू जर इथं टाकल्यात तुम्हाला काय मिळेल? VB मिळेल. असं VA आणि VB मिळालं, हा तुम्हाला VB मिळेल आणि VA मिळेल. मग ते इथं जी काय व्हॅल्यू येईल त्याला Q ने मल्टिप्लाय करायचं. तुम्हाला जे काय मिळेल ते दॅट विल बी वर्क डन. वर्क डन इज इक्वल टू फाउंड टू बी 28.125 मायक्रोजूल. सो दिस वे यू कॅन सॉल्व युअर प्रॉब्लेम. ओके. आणि इतका सोपा प्रॉब्लेम आहे हा. एक्झाम मध्ये तुम्हाला 100% अशा याच्यावर प्रॉब्लेम येतो. कशावर प्रॉब्लेम येतो? रिलेशनशिप बिटवीन E अँड V वर प्रॉब्लेम येतो. सो व्हॉट इज दॅट रिलेशनशिप? E बार इज इक्वल टू मायनस डेल इंटू V. म्हणजेच काय? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल टू नेगेटिव्ह ग्रेडियंट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ठीक आहे. आता लास्ट पॉइंट आपल्या सिलेबस मधला होता फर्स्ट युनिट वरचा, ई बार ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल. डायपोल म्हणजे काय असतं रे? शब्दामध्येच आहे बघा. डायपोल म्हणजे काय? ज्याच्यामध्ये दोन पोल्स आहेत. पोल्स म्हणजे दोन चार्ज आणि त्याला कनेक्ट केलेलं आहे असं. सो दिस इज फर्स्ट चार्ज Q and this is second charge minus Q. Equal and opposite charge separated by a distance of d meters. So this is plus charge and this is equal minus charge. If they are separated by a distance d, then this form a dipole. So this arrangement is called as a electric dipole. इथून मागे आपण काय काय बघितलं? इलेक्ट्रिक पॉइंट चार्ज बघितला, लाईन चार्ज बघितला, सरफेस चार्ज बघितला, व्हॉल्यूम चार्ज बघितला. आता ही वेगळी अरेंजमेंट आहे. ही काय? इलेक्ट्रिक डायपोल. डायपोल म्हणजे काय? दोन चार्जेस असतात इक्वल अमाऊंटचे, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, आणि त्यांच्यामध्ये d एवढं अंतर असतं. त्या अरेंजमेंटला काय म्हणतात? इलेक्ट्रिक डायपोल. तर इलेक्ट्रिक डायपोल अरेंजमेंट मुळे ई बारचा फॉर्म्युला काय असेल? तर तो फॉर्म्युला काय असतो? हा तो फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर इलेक्ट्रिक डायपोल वर तुम्हाला एक्झाम मध्ये काय येऊ शकेल? द कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक डायपोल काय असतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बस एवढं थेरॉटिकल तुम्हाला याच्यावर क्वेश्चन येईल इलेक्ट्रिक डायपोल. ठीक आहे. एवढं फक्त इलेक्ट्रिक डायपोलचा कन्सेप्ट लक्षात ठेवा तुम्ही.
आणि एक लास्ट पॉइंट आहे एनर्जी डेन्सिटी इन इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. ठीक आहे, एनर्जी डेन्सिटी इन इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. तर याचं काय कन्सेप्ट आहे, हे लास्ट पॉइंट्स आहे सिलेबस मधले. इलेक्ट्रिक डेन्सिटीचा शेवटला फॉर्म्युला असा तयार होतो बघा. W इज इक्वल टू 1/2 समेशन Q इंटू V. W इज इक्वल टू 1/2 समेशन Q इंटू V. ओके, असा फॉर्म्युला तयार होतो. तर तो याचं डेरिव्हेशन खूप सोपं आहे. तर तुम्ही, मला असं वाटतं हे डेरिव्हेशन एकदा स्वतः बघता का? कुठे याचं इक्वेशन कसं करायचं आम्ही तुम्हाला सांगतो एकदा. काय की बघा, पहिल्यांदा सपोज ह्या एरियामध्ये आपल्याला चार्जेस न्यायचे आहेत. कोणते चार्जेस न्यायचे? Q1, Q2, Q1, Q2 अँड Q3. सपोज Q1, Q2 अँड Q3 आर लोकेटेड ॲट इन्फानाइट लोकेशन, खूप अंतरावर आहेत. अँड वी वॉन्ट टू मूव्ह Q1 फ्रॉम इन्फानाइट लोकेशन टू पॉइंट P1, Q2 फ्रॉम इन्फानाइट लोकेशन टू पॉइंट P2 अँड Q3 फ्रॉम इन्फानाइट लोकेशन टू पॉइंट P3. म्हणजे या एरियामध्ये आपल्याला आणायचे. इथं हा एक इलेक्ट्रिक फील्ड आहे, बरोबर. असं एक अज्युम करा, हा जो एरिया शेडेड एरिया दिसतोय तो काय आहे? इलेक्ट्रिक फील्ड आहे कोणत्या तरी दुसऱ्या चार्जचं. आणि मग आपल्याला Q1 इथून इथपर्यंत आणायचं आहे म्हटल्यावर काय करावं लागेल? वर्क डन करावं लागेल, W1. कारण तुम्हाला माहिती आहे चार्ज एका जागेवरून दुसऱ्या जागेवर न्यायचं म्हटल्यावर काय करावं लागतं? वर्क डन करावं लागतं. ओके, वर्क डन. कारण वी वॉन्ट टू मूव्ह द चार्ज फ्रॉम वन लोकेशन टू अदर, सो वी हॅव टू अप्लाय द फोर्स, म्हणजे वर्क डन करावंच लागेल. दुसरा चार्ज Q2 इथून इथपर्यंत आणण्यासाठी W2 एवढं वर्क डन लागेल. आणि तिसरा चार्ज इथून इथपर्यंत नेण्यासाठी W3 वर्क लागेल. आणि आपण कोणत्या ऑर्डरमध्ये चार्जेस मूव्ह करतोय? आधी Q1 नेला फर्स्ट, नंतर सेकंड हा नेला, नंतर हा थर्ड नेला. ओके, आता मला सांगा, सुरुवातीला ह्या लोकेशन इथं ह्या एरियामध्ये एकही चार्ज नाहीये आणि आपल्याला काय न्यायचं आहे? Q1 न्यायचं आहे. Q1 आधी सगळ्यात आधी न्यायचं आहे. मग इथं Q1 इथं आला, पण Q1 येण्याच्या आधी याच्यामध्ये चार्ज होता का? नाही. म्हणून किती वर्क डन करावं लागलं? 0. कळतंय की नाही? इथं कोणताही चार्ज नाहीये, इथं कोणताही फील्ड नाहीये, म्हणून मग W1 किती येईल? 0 येईल. आता दुसरा चार्ज, एक चार्ज झाला आपला, आता दुसरा चार्ज आपल्याला न्यायचा आहे. ज्यावेळेस Q2 आपण इथून इथपर्यंत नेणार आहे त्यावेळेस Q1 ऑलरेडी इथं आलेला आहे. कळतंय की नाही? त्याच्यामुळं वर्क डन नॉन झिरो असेल, 0 नसेल. म्हणून मग ते किती असेल? इट डिपेंड्स ऑन Q2 अँड V21. V21 म्हणजे काय? पोटेन्शियल ड्यू टू चार्ज 1 ऑन चार्ज 2. कळतंय की नाही? आता Q2 इथं आला समजा, Q2 आल्यानंतर आता कोणची गोष्ट आहे? आता थर्ड चार्ज आपल्याला न्यायचा आहे. थर्ड चार्ज इथून इथपर्यंत न्यायचा आहे, पण आता ऑलरेडी याच्यामध्ये ह्या एरियामध्ये Q1 आलाय, Q2 आलाय. हे दोन चार्जेस काय करणार? हे दोन चार्जेस Q3 ला येऊन देण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे Q3 ला ते अपोज करणार. कोण अपोज करणार? Q1 आणि Q2, बरोबर. कारण Q1 आणि Q2 मुळे थोडंसं पोटेन्शियल तयार होईल, ते अपोज मध्ये काम करेल. दॅट्स वाय W3 इज इक्वल टू Q3 इन ब्रॅकेट इंटू V31 प्लस V32. कळतंय का नाही? म्हणजे पहिल्या चार्जने थर्ड चार्जवर किती पोटेन्शियल लावलं आणि दुसऱ्या चार्जने सुद्धा थर्ड चार्जवर किती पोटेन्शियल लावलं. का लावलं? कारण Q1 आणि Q2 ऑलरेडी याच्यामध्ये एरियामध्ये आहे, ते Q3 ला न येऊन देण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे, म्हणून ती इक्वेशन अशी तयार झाली. अँड दिस W इज नथिंग बट टोटल वर्क डन इन मूव्हिंग फर्स्ट, सेकंड अँड थर्ड चार्ज फ्रॉम इन्फानाइट लोकेशन इनटू दिस एरिया. आता पुढचा एक पॉइंट आहे बघा, हे समजून घ्या एवढं. इफ द चार्जेस वेअर पोझिशन इन रिव्हर्स ऑर्डर, म्हणजे आता काय? आता त्या एरियापासून परत रिव्हर्स आणायचे, इथून इथपर्यंत न्यायचे, परत उलटे न्यायचे. चार्ज इथून परत रिव्हर्स न्यायचा आहे, इथून परत रिव्हर्स न्यायचा, रिव्हर्स न्यायचा. मग रिव्हर्स करताना कसं वर्क डन होईल रे? सगळ्यात आधी Q3 आपण नेला ना रिव्हर्स ऑर्डर मध्ये. आधी आणताना कसे आणले? पहिला आणला, मग दुसरा आणला, मग तिसरा आणला. आता काय करायचं? आता तिसरा बाहेर काढायचा, नंतर दुसरा आणि नंतर पहिला. आता तिसरा ज्यावेळेस बाहेर काढू आपण त्यावेळेस त्याला अपोज करणार कुणी नाही, म्हणून थर्ड वर्क डन काय? 0.
सेकंडचं हे आणि थर्डचं हे, फर्स्टचं हे. इफ यू ऍड दिस W टोटल वर्क डन अँड प्रिव्हियस वर्क डन, देन इट विल बी दोन्ही वर्क डन ऍड केले तर तुम्हाला असं मिळेल आणि मग ते समेशन केल्यावर तुम्हाला असं मिळेल. कळतंय का नाही? आणि इन जनरल काय होईल, Q इंटू व्ही. बघा इथं Q इंटू व्ही आहे, इथं Q इंटू व्ही आहे, इथं Q इंटू व्ही आहे. 3 चार्जेसच्या बाबतीत हा फॉर्म्युला झाला. मग जनरल मध्ये काय फॉर्म्युला तयार होईल, 1/2 हा कॉमन राहील, समेशन Q इंटू व्ही. So this W is nothing but it is called as energy density. या WE ला काय म्हणतात, एनर्जी. एनर्जी डेन्सिटी इज व्हॉट, द टोटल वर्क डन इन मुव्हिंग द नंबर ऑफ चार्जेस फ्रॉम वन लोकेशन टू अदर. टोटल वर्क डन इज नथिंग बट एनर्जी डेन्सिटी. मग हा फॉर्म्युला तुमचा लक्षात राहू द्या. याच्यावर प्रॉब्लेम येतो किंवा थेरॉटिकल क्वेश्चन पण येतो. डिराईव्ह द एनर्जी डेन्सिटी इक्वेशन. किंवा याच्यावर प्रॉब्लेम देतील तुम्हाला, Q1 देतील, V1 देतील आणि विचारतील एनर्जी डेन्सिटी कॅल्क्युलेट करा. इट इज ऑल्सो मेजर्ड इन जूल. त्याच्यावर एक प्रॉब्लेम पण आहे बघा छोटासा. काय प्रॉब्लेम बघा, 3 point charges are given. First is -1 nanocoulomb, 4 nanocoulomb and 3 nanocoulomb are located at 000, 001 and 100. Find the energy in the system. तर कसं करायचं ते, W1 plus W2 plus W3 0, Q2 V21, Q3 V31 plus V32. ओके, ठीक आहे ना. आता हा V21 कसा मिळवला बघा त्यांनी. V21 is what? V21 is what? V21 is nothing but V1 minus V2. V1 minus V2. आता V1 आपल्याला माहित पाहिजे, V2 माहित पाहिजे. मग V1 चा फॉर्म्युला काय आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्जचा फॉर्म्युला काय आहे, हा फॉर्म्युला आहे बघा, तुम्हाला दाखवतो. पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज हा फॉर्म्युला आहे बघा. आहे का हा फॉर्म्युला बघा, Q अपॉन 4 pi epsilon 0 R. Q अपॉन 4 pi epsilon 0 R आहे की इथं फॉर्म्युला बघा. हा फॉर्म्युला इथं वापरायचा आपण. काय फॉर्म्युला आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज इज इक्वल टू Q अपॉन 4 pi epsilon 0 R. आणि याला काही डायरेक्शन नसते, म्हणजे AR कॅप येणार नाही का, कारण इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज अ स्केलर. इथं AR कॅप येणार नाही, बरोबर ना. मग तुम्ही काय करायचं, आधी V1 कॅल्क्युलेट करायचा, मग V2 कॅल्क्युलेट करायचा, मग इथं मायनस करून घ्यायचं. यांनी डायरेक्ट केलं एका ठिकाणी, तुम्ही सेपरेटली कॅल्क्युलेट करा V1 आणि V2 आणि ते इथं टाकून द्या, इथं टाकून द्यायचं. नंतर तुम्ही काय करा, हे मिळवायचं आहे आपल्याला. मग V31 कॅल्क्युलेट करा. V31 कसं येणार रे, V1 मायनस V3, V1 मायनस V3. मग V1 मिळवा, नंतर V3 मिळवा. कोणत्या फॉर्म्युल्यानी, या फॉर्म्युल्यानी, Q अपॉन 4 pi epsilon 0 R. तुम्हाला Q दिलेला आहे, 4 pi epsilon 0 कॉन्स्टंट आहे. आणि R कसं मिळवणार रे, R कसं मिळवणार, R इज नथिंग बट डिस्टन्स वेक्टर फ्रॉम गिवन पॉइंट टू ओरिजिन. किंवा इथं, आता इथं बघा, तुम्ही बघा ना कसं केलं, इथं कसं केलंय बघा, 100 मायनस 000. नंतर इथं बघा ना V32 आहे ना, इथं V32 कसं करणार, V2 मायनस V3 ना. V2 चे कोऑर्डिनेट्स काय आहे, 2 चे कोऑर्डिनेट्स काय आहे, 001 आणि 100. मग ते तिथं वापरले त्यांनी बघा. असं करून तुम्हाला मिळणार. तर याच्यावरचा हा एक प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करून बघा, म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल. पण फॉर्म्युला हाच आहे एनर्जी डेन्सिटीचा. ओके, फाइंड द टोटल एनर्जी इन द सिस्टम. म्हणजे एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला वापरायचा. काय आहे तो फॉर्म्युला, हा फॉर्म्युला आहे. 3 चार्जेस साठी हा आहे, तर मग जनरल काय फॉर्म्युला हा आहे. 4 चार्जेस असेल तर काय होईल, प्लस Q4 V4. 5वा चार्ज असेल तर प्लस Q5 V5. ठीक आहे, चालेल ना. गौरी थांबायचं का मग, हॅलो. हो सर. ठीक आहे मग, ठीक आहे.